नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला कॉलरचे ब्लाऊज कसं स्टिच करायचं आहे याबद्दल सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून कॉलरचे ब्लाऊज शिवताना तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमच्या अडचणी सॉल्व करू शकता। तर मग आपण हे अस्तरचे ब्लाऊज आहे, कॉलरचे शिवणार आहोत। साडीतला ब्लाऊज पीस आहे हा। तर कट करून घेतलेला आहे, त्याची माप सांगते मी आधी। तर मी कटिंगचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही नक्की बघा। तर हे बघा 14 इंच त्याची कंप्लीट उंची आहे। तर इथे मी 1.5 इंच वाढून घेतल्यामुळे ही मागच्या भागाची उंची जास्त येते आहे। तर इथून मोजून दाखवते मी तुम्हाला। तर 14.5 इंच येते आहे। याची छाती आहे तर ती आहे 32 इंच। 32 चा चौथा भाग 8 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि हा एवढा भाग कट करून टाकायचा आहे। आणि याचा समोरचा गळा आहे 2.5 इंच रुंदी आहे आणि उंची आहे 7 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे आपण 7.5 इंच आणि कमर घेतलेला आहे आपण 7.5 इंच कमर घेतलेला आहे। 1 इंच मागच्या भागासाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। व्हिडिओमध्ये खूप बारीक गोष्टी सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला जर थोड्याफार किरकोळ काही समस्या येत असतील तर ते मी सॉल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन। जास्तीत जास्त जे नवीन शिकत आहेत त्यांना हा प्रॉब्लेम येत असतो, म्हणून व्हिडिओ हा पूर्ण पहा, तुमच्याही लक्षात येईल। तर सर्वात आधी आपल्याला पाठीमागचा भाग तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ब्लाऊजची सरळ बाजू बघायची आहे, उलटी बाजू बघायची आहे। सरळ बाजू वरती करायची आहे, जो मेन कपडा आहे त्याचा, आणि आपल्याला हे पूर्ण असं स्टिच करून घ्यायचं आहे। याला आपण गळाही तयार करणार आहोत आणि कॉलरही लावणार आहोत, म्हणून व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर तुम्ही नक्की पहा। तर सरळ ब्लाऊज पीसची सरळ बाजू वरती ठेवायची आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे आणि आपल्याला पूर्ण शिलाई देऊन आपल्याला हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे। तर पूर्ण अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। तर याला गळा नसल्यामुळे गळा हा कॅनव्हास पेपरनी वरतून लावायचा आहे आपल्याला। तर पूर्ण असं स्टिच करून घ्यायचं आहे आणि खालच्याही भागाला आपण नंतरून पट्टी लावणार आहोत। जसं आपण कंपल्सरी रेग्युलर जे ब्लाऊज असतात त्यांना आपण गळ्याला शिलाई देतो आणि मग खालच्या साईडनी शिलाई देऊन पलटी करतो, तसं नाही करायचं आहे आपल्याला। तर आपल्याला व्यवस्थित असं पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे। तर चला तर मग पूर्ण स्टिच करून घेते। आता एक्स्ट्रा झालेलं कट करून घ्यायचं आहे। खालच्याही भागाचा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि आपण जेव्हा स्टिच करत असतो तेव्हा व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि हा कपडा असा खेचायचा नाही, असा व्यवस्थित सरळ करत हात देत आपल्याला ही शिलाई पूर्ण करून घ्यायची आहे। आता आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत। तर टक्स देताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, हा आपण जो 1 इंच गळा कट केलेला आहे तिथे हा असा फोल्ड करायचा आहे आणि मगच टक्स द्यायला सुरुवात करायची आहे, इकडच्या साईडनी आणि इकडच्या साईडनी।
अर्धा इंच रुंदीचा टक्स आणि 4.5 इंच उंचीचा टक्स घ्यायचा आहे आपल्याला इथे. तर याचा आपल्याला आता सेंटर वरती आपल्याला अशी पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला गळा ड्रॉ करायचा आहे. खालून आपल्याला खालच्या साईडने आपल्याला पट्टी लावून घ्यायची आधी. तर हे थोडा वेळ बाजूला ठेवते. याच्यातून आपल्याला पट्टी कट करून घ्यायची आहे. तर एक बाजूला ठेवते. तर ही पट्टी मी अशीच ठेवणार आहे आणि व्यवस्थित पट्टी करून घेणार आहे. बघू शकता खूप छान अशी फिनिशिंग सहित पट्टी लावली गेली आहे. तर मस्त. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही हात शिलाई सुद्धा करू शकता तिथे. आता आपल्याला इथून आपल्याला या ब्लाऊजची पाठ सोडायची आहे. तर ती आपल्याला 3.5 इंच सोडायची आहे आणि आता आपल्याला गळ्याचं माप घ्यायचं आहे. तर इथून आपल्याला हे कॉलर जोडण्यासाठी लागणार आहे अर्धा इंच आणि तिथून आपल्याला खाली अडीच इंचावर आपल्याला एक मार्क करायचा आहे आणि एवढा गळा आपल्याला घ्यायचा आहे. तर तो मोजून बघायचा आहे. तर 7 इंच आपल्याला हा गळा घ्यायचा आहे. तर हे आता आपण बाजूला ठेवणार आहोत आणि कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आपल्याला. तर कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि तो देखील आपल्याला असाच डबल फोल्ड घ्यायचा आहे. बऱ्याच दिवसाचा आहे, थोडाफार खराब झालेला आहे. तर खालचं हे असं आपण सरळ करून घ्यायचं आहे. आणि कॅनव्हास पेपर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. 7 इंच आहे तर 8 इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. आणि आपल्याला गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे. साईडला ठेवून देते मी. तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही गळा ड्रॉ करू शकता. इथे मी 3.5 इंचावरती 3.25 इंचावरती मार्क केलेला आहे. वरच्या साईडने अर्धा इंच सोडलेला आहे आणि खालच्या साईडने आपल्याला 1 इंच सोडायचा आहे. पूर्ण आपला गळा आपल्याला 7 इंचाचा घ्यायचा आहे. तर तेवढाच आपल्याला आकार द्यायचा आहे. 7 इंचापर्यंतच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. सेंटर घेतल्यानंतर आता आपल्याला हा आकार तुम्हाला जसा हवा असेल तसा तुम्ही आकार देऊ शकता. इथे असा आकार देणार आहे मी. असा आकार दिल्यानंतर आपल्याला इकडच्याही साईडने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा जोडू तेव्हा आपला हा भाग कट होईल आणि हा खालचा भाग आपल्याला घ्यायचा आहे. तर हे बघा इतकं आपल्याला घ्यायचं आहे.
आणि आता आपल्याला याच आकारावरती कट करून घ्यायचं आहे. तरी बघा आता आपल्याला दुसरा कपडा घ्यायचा आहे. तर हा कपडा घ्यायचा आहे. तर याच्यात बसतं की नाही हे बघायचं आहे आपल्याला. आता एवढ्यात बसेल तर बरं, याच्यात दुसरा कपडा घ्यावा लागेल. बसून जात आहे आपलं. तर सेंटरवरती आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडं थोडं आपल्याला कापड सोडत आहे, कापड देखील कट करून घ्यायचं आहे. थोडं थोडं सोडायचं आहे. आता आपल्याला हे थोडंसं असं दुमडून घ्यायचं आहे, म्हणजे पट्टी वाळून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत फोल्ड करायचं आहे आणि त्याचं सेंटर काढायचं आहे. इकडच्याही साईडने आणि इकडच्याही साईडने सेंटर काढायचं आहे आपल्याला. तर इथं छोटासा कट देऊन घ्यायचा आहे, एकदम किंचित छोटासा, समजायला पाहिजे आपल्याला म्हणून. आणि इथे सुद्धा आपल्याला कट द्यायचा आहे. आता आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला एक सरळ रेषा देऊन घ्यायची आहे, म्हणजे खडूने मार्क करून घ्यायचा आहे. आपल्याला समजावं म्हणून. आणि आधी आपण याच्यावरती दिलेला होता तर तेही बघायचं आहे. आणि आपलं सेंटर आहे ते इकडच्या साईडनी आपल्याला ड्रॉ करून इकडे आपल्याला हे करून घ्यायचं आहे. काय आपण थापून घेतो ना तसं उमटवून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा असं. तरी आपल्याला असं ठेवायचं आहे एकमेकावरती आणि आपल्याला उमटून घ्यायचं आहे. ते उमटेल शक्यतो, उमटलेला आहे. तर आता आपल्याला हा आकार व्यवस्थित आपल्याला देऊन घ्यायचा आहे. बघू शकता छान असा आकार आलेला आहे. आता आपल्याला हे ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई द्यायची आणि गळापट्टी करायचं आहे. तर हा बघा, हा आपला आहे तर मार्जिन आहे, तर हे आपलं कट होऊन जाणार आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला इथे ठेवायचं आहे, आपण जिथपर्यंत आपल्याला गळा पाहिजे होता तिथपर्यंत. आणि हे सेंटर देखील सेंटरवरती ठेवायचं आहे, तेव्हाच आपला गळा हा व्यवस्थित येतो. आता आपल्याला दोरा कट करून घ्यायचा आहे आणि हा जो मधला फेस आहे तर तो पकडायचा आहे असा आणि तो व्यवस्थित असं एकमेकावरती ठेवायचा आहे. आणि आपल्याला हा मधला भाग आपल्याला थोडं अंतर सोडत शिलाईपासून कट करून घ्यायचा आहे आपल्याला. एवढा आपण कट करून घेतलेला आहे. जास्त मोठाही नाही झालेला हा गळा, खूप छान असा दिसतो शिवल्यानंतर. आता इथं एक सेंटरवरती मध्ये कट द्यायचा आहे मोठा आणि इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे. कट दिल्याने काय होतं, आपण जेव्हा ब्लाऊज पलटी करतो, गळा पलटी करतो, तेव्हा व्यवस्थित असा गळ्याला आकारही छान येतो आणि पलटी ही इझिली होत असतो. म्हणून हे कट द्यायचेच आहेत. आणि कट देताना व्यवस्थित काळजी घ्यायची की आपण जी शिलाई दिलेली आहे तर ती कट नाही व्हायला पाहिजे. आता हे आपलं असं आतल्या साईडनी टाकायचं आहे. जसं आपण स्टिच केलेलं आहे त्याप्रमाणे आतल्या साईडने टाकून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित इझिली चालले जातो ते. तरी खूप सुंदर असा आकार आलेला आहे. आपण अजून फिनिशिंगची शिलाई सुद्धा दिलेली नाहीये, तरी सुद्धा आकार छान आलेला आहे. तर व्यवस्थित करत आपल्याला हे जे अस्तर आहे आतील बाजूचं तर ते नाही दिसायला पाहिजे,
आणि व्यवस्थित अशी फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची। तुम्हाला जर इथे लेस लावायची असेल तर लेस लावू शकता। मी सुद्धा इथे लेस लावणार आहे एक बारीक। तर आता व्यवस्थित असं सेट करून घेते आधी आणि मग शिलाई द्यायची आपल्याला। हा कोपरा व्यवस्थित काढायचा, नाही तर गोल असा आकार दिसेल इथे। दोरा कट करून टाकायचा आहे। तरी बघ इकडच्या साईडनी व्यवस्थित असं पलटी झालेलं आहे। आता इकडच्या साईडनी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर बारीक लेस घेणार आहे मी गोल्डन कलरची आणि ती लावून घेणार आहे। जास्त ब्रॉड लेस घेतली ना व्यवस्थित असं लुक आला नसता म्हणून मी बारीकच लेस घेतली आहे। तर इथे व्यवस्थित अशी कोपऱ्यावरती ठेवायची आहे आणि व्यवस्थित अशी लावून घ्यायची आपल्याला। तरी बघा खूप छान असा आकार आलेला आहे। आता आपल्याला पूर्ण ब्लाउज स्टिच करून आणि मग कॉलर जोडायची आहे। हे साईडला ठेवते मी। तर हे बघा समोरचा भाग मी स्टिच करून घेतलेला आहे। पूर्ण दाखवायला गेला असतं तर व्हिडिओ हा पूर्ण 1-1.5 तासाचा बनला असता, म्हणून मी पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे। पाठीमागचा भाग तर पूर्ण दाखवलेला होता। आता पूर्ण हा भाग स्टिच करून घेतल्यानंतर आता आपल्याला शोल्डर जोडायचं कसं ते बघा। तर इकडच्या साईडने तुम्ही बघू शकता 1.5 इंच आपलं कमी आलेलं आहे। तर ते कमी कशासाठी मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे व्हिडिओमध्ये। तर आता आपण सर्वात आधी हे शोल्डर जॉईन करून घेऊया। आता आपल्याला हे जॉईन केल्यानंतर आपल्याला हा भाग चेक करायचा आहे। तर हे असे पार्ट ठेवायचे आहेत। इथे कमी आलं तरी चालतं। हे बघा व इकडच्या साईडने आपला हा भाग ओढला गेला आहे। तर हे कॉलर ब्लाउज मध्ये आपल्याला हे असंच हवं असतं, कारण की याचं कारण काय आहे तर ते आपण जेव्हा आपण कॉलर जॉईन करतो तेव्हा आपल्याला हा कॉलर जे असते तर ती एका साईडनी मागच्या साईडनी उचकलेली दिसू नये म्हणून आपण हे करत असतो आणि जोडत असतो। तर आता हे बघायचं आहे खाली वरती झालेला आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, कारण की आपण जेव्हा बाई जोडतो तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम नको व्हायला। हा थोडासा नॉर्मल आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि इथं आपल्याला आता याचं सेंटर देऊन घ्यायचं आहे। आपण जे अशी सिंपल ब्लाउज जेव्हा शिवत असतो तेव्हा आपल्याला हे शोल्डरचं सेंटर करायचं असतं, तेव्हा आपलं हे बरोबर येत असतं। पण कॉलरच्या ब्लाउजमध्ये वेगळं असतं की आपण इथे असं इथं दिल्यानंतर आपली बाई ही परफेक्ट बसणार आहे। तर सेम इकडच्याही साईडने आपल्याला तसंच करायचं आहे की एकावर एक ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे सेंटर देऊन घ्यायचं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी कशा पद्धतीने इथे कट दिलेला आहे। हा कट आपल्याला इथून बाही जोडायला सुरुवात करायची आहे। तर इथे थोडंसं खालीवरती झालेलं आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि मग मी तुम्हाला कॉलर कशी जोडायची ते सांगणार आहे। खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला नक्कीच जमेल। एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही। तर हा बघा हा एक सेंटर आलेला आहे आणि इकडच्याही साईडनी एक सेंटर आलेला आहे। तर त्याच्यावरती आपल्याला बाह्या जोडायच्या आहेत। त्याच्या आधी आपण कॉलर जोडून घेणार आहोत। आता हे जॉईन झाल्यानंतर आपल्याला इथून इकडच्या साईडने आपल्याला 3.25 इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि इकडच्या साईडने आपल्याला 3.25 इंचावर एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे। तर दोघी साईडने आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचे आहेत आणि याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे। याचा आपण सेंटर काढूया। छोटा कट द्यायचा आहे आणि इथून आपल्याला हे देखील बघायचं आहे की बरोबर येत आहे की नाही। तर हे थोडंसं इकडे तिकडे झालेलं आपल्याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा कॉलर जोडतो तेव्हा हे परफेक्ट आपलं बसेल
आता आपल्याला याचं माप काढायचं आहे, असं ठेवायचं आहे आणि हे पूर्ण मोजायचं आहे. तर मोजायचं आपल्याला जसा राऊंड आहे तसं मोजायचं आहे. तर इथे टेप ठेवायचा आहे, असं मोजायचं आहे आपल्याला. तर आपली कॉलर कितीची बसते आहे ते बघायचं आहे आपल्याला. तर इथे आपली कॉलर 11.5 इंच बसणार आहे. तर हे आपण आता साईडला ठेवून देऊया. आणि आपल्याला हे कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे आणि त्या ब्लाउज पीस मधला आपल्याला कपडा घ्यायचा आहे. तर कॅनव्हास पेपर आपल्याला तुम्हाला जर जास्त कडक पाहिजे असेल तर तुम्ही जास्त कडकही लावू शकता आणि असा सॉफ्ट मधला लावू शकता. तर आता आपल्याला हे डबल करायचं आहे. डबल केल्यानंतर आपल्याला 11.5चं सेंटर करायचं आहे. 11.5 असं टेप फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला बघायचं आहे तर किती येत आहे. तरी इथं आहे 5.5 इंच. तर 5.5 इंच आपल्याला इथे आपल्याला मार्क करायचं आहे. तर मार्क केल्यानंतर हे जर खाली वरती असेल तर तुम्ही इथे सरळ रेषा देऊन तुम्ही कट करू शकता इकडच्या साईडनी. आणि आपल्याला 1 इंचाची कॉलर लावायची आहे. तर 1 इंचावर आपल्याला मार्क करायचा आहे. तुम्हाला दिसत नसेल, मी दुसरा फोल्ड चेंज करते. तर 1 इंचावरती आपल्याला इथे पॉइंट द्यायचा आहे. 1 इंच आपल्याला पॉइंट देत थेट या पॉइंट पर्यंत यायचं आहे आपल्याला. 1 इंच. 1 इंचाची कॉलर खूप मस्त दिसते. जास्त मोठीही नाही, जास्त बारीकही नाही, खूप छान दिसते. इकडच्याही साईडनी मी तुम्हाला दिसावं म्हणून. तुम्ही पण शिवता का कॉलरचे ब्लाऊज? तुम्हाला जर आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आपल्याला इथून असा आकार द्यायचा आहे, छान असा आकार द्यायचा आहे. इथं असा कॉलरचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, आता मी कट करते. तर हे बघा, असा आकार दिलेला आहे मी. तर ही पूर्ण आपली कॉलर रेडी आहे. तर आता आपल्याला त्याच ब्लाउज पीस मधला कपडा घ्यायचा आहे आणि कपडा असा कट करून घ्यायचा आहे. डबल पट्टी घ्यायची आहे आपल्याला. तर हा बघा, हा कपडा घेतलेला आहे मी आणि तो डबल करून घेते आता आणि तो कट करून घेते. तर याला आपल्याला डबल पट्टी लागणार आहे. त्याच्यासाठी आता आपल्याला सरळ आणि उलटी बाजू बघायची आहे. आता सरळ आपल्याला अशी ठेवायची आहे आणि उलटी बाजू वरच्या साईडनी ठेवायची आहे, सरळ बाजू खालच्या साईडनी ठेवायची आहे. आणि इकडे थोडं असा कपडा सोडत आणि आपल्याला हे असं स्टिच करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, अर्धा पाव इंच इकडच्या साईडनी कपडा सोडायचा आहे. आणि कॉलर नाही पलटी करायची, जो कॅनव्हास पेपर आहे तो नाही पलटी करायचा आहे. फक्त आपल्याला कपडा पलटी करायचा आहे आणि याच्यावरती आपण शिलाई देऊन घेणार आहोत. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तर तो कट करून टाकायचा आहे. इथे सुद्धा थोडासा कपडा ठेवायचा आहे आपल्याला, थोडा म्हणजे किंचित, मी जसं कापते आहे तसं. आणि आता आपल्याला दुसऱ्या पट्टीवर ठेवायचं आहे. दुसऱ्याही पट्टीची सेम बाजू, सरळ बाजू वरच्या साईडनी यायला पाहिजे. आणि हे बघा,
इकडच्या साईडने आपल्याला थोडासा कपडा ठेवायचा आहे, इकडच्या साईडने नाही ठेवला तरी चालेल. आणि आता आपल्याला ही शिलाई अशी द्यायची आहे बघा. पट्टी ठेवताना गलती करायची नाहीये, पट्टी सरळ ठेवायची आहे. नाहीतर मग खाली वरती होईल, याची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. बघू शकता. आणि इथून आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. जसा आकार आहे तसं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. एक्स्ट्रा झालेला हा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि छोट्या छोट्या अंतरावर आपल्याला इथे कट देऊन घ्यायचे आहे पलटी होण्यासाठी. कडक जर कपडा असेल तर तो खूप छान असा पलटी होतो. आणि इथून सुद्धा आपल्याला थोडंसंच कापड सोडायचं आहे जोडण्यासाठी आणि इथून सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जेमतेम 1/2 इंच इतका कापड सोडायचा आहे इथे. बघू शकता याप्रमाणे. आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे. तर हे बघा व्यवस्थित असं पलटी झालेलं आहे. याच्यावरती आपल्याला तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इस्त्रीही करू शकता, पण मी याच्यात दाट शिलाई देऊन आणि मग याला सेट करून घेणार आहे. माझी इस्त्री ही काढून ठेवलेली असते परत परत लावायला आणि काढायला. तर ही बघा आता आपली ही कॉलर रेडी आहे. तर खालीवरती झालेला कपडा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. सेम अंतर आलं पाहिजे जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा, नाहीतर मग एखाद्या साईडनी जास्त आणि एखाद्या साईडनी कमी झाल्यावर व्यवस्थित जोडली जात नाही. आता आपल्याला कॉलरचं देखील सेंटर काढायचं आहे. आता कॉलर अशी करायची आहे, एकमेकावर ते कोपरे ठेवायचे आहेत आणि इथे त्यालाही एक कट देऊन घ्यायचा आहे. आता आपण जोडूया कॉलर. तर आता आपल्याला जे आपण ही ब्लाऊज वरती सेंटर दिलेलं होतं त्याच्यावरती ही कॉलर ठेवायची आहे आणि आपल्याला मग स्टिच करायचं आहे. बघायचं आहे की कॉलर आपली बरोबर येते की नाही. हा वरचा पोर्शन सोडून द्यायचा आहे. बघू शकता व्यवस्थित कंप्लीट आपली कॉलर आलेली आहे. याच्यावरती आता आपल्याला स्टिच करायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओ हळू करूनही बघू शकता किती सावकाश पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे ही कॉलर जोडायची. बघू शकता या इकडच्याही कोपऱ्याला व्यवस्थित अशी आलेली आहे कॉलर. तुम्ही व्हिडिओ हळू करून बघू शकता, एकदम हळूवार पद्धतीने मी सांगितलेली आहे. आता आपल्याला ही कॉलर अशी पलटी करायची आहे. बघू शकता हे आहे ही शिलाई जी आहे ती इथं आपल्याला इकडच्या साईडनी समजवते मी तुम्हाला. हे बघा ही जी आहे तर ते आतमध्ये टाकायचं आहे. याच्यावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे. बघू शकता याप्रमाणे अशी, तेव्हा व्यवस्थित अशी बसेल ती कॉलर. तर हे बघा खूप छान अशी जोडली गेलेली आहे कॉलर. मस्त अशी आलेली आहे. आता फक्त आहे तर बाह्या जोडायचं बाकी आहेत. ही बघा अशी आलेली आहे. किती मस्त आलेला आहे.
घातल्यानंतर खूप छान दिसेल. अजून गळा हे गोल घेतलेला आहे समोरचा. आता मी बाही जोडून दाखवते. तर बाही स्टिच करून घेतलेली आहे मी जसं मगाशी बोलली होती की हा जो सेंटर आहे तो बघायचा आहे आणि मग त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि मग बाही स्टिच करायची आहे. तर याच्यावरती ठेवायचं आहे आणि व्यवस्थित अशी बाही पूर्ण आपल्याला बाही स्टिच करून घ्यायची आहे. तर आता मी बाह्या जॉईन करून घेतलेल्या आहेत. बघू शकता खूप सुंदर असं कॉलरचं ब्लाऊज आलेलं आहे. तर फिटिंग बाकी आहे. फिटिंगचा व्हिडिओ अपलोड आधीच केलेला आहे, तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन तो बघू शकता. तर हे बघा, फक्त फिटिंग बाकी आहे, बाकी सगळं कंप्लीट झालेलं आहे. तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्हाला जर याच्याविषयी काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.